नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री रवींद्र विठ्ठल कासुकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न। निवृत्ती ही आपल्या जीवनातील एक महत्त्वाची अशी संकल्पना आहे। ही एक अशी वेळ आहे की जेव्हा आपण आपल्या कामाच्या अनुभवांवर विचार करतो आणि विविध कल्पना स्वीकारतो। निवृत्तीच्या दिवशी आपल्या जीवनाचा एक नवीन टप्पा सुरू होतो, विश्रांती आणि शांततेचा टप्पा। आपल्या प्रियजनांबरोबर ती वेळ घालवण्याची संधी। आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकानुसार आपल्याला आपल्या कुटुंबाकडे, मित्र नातेवाईकांकडे पुरेसा लक्ष देण्यास वेळ नसतो, पण सेवानिवृत्तीमुळे आपल्याला कायमस्वरूपी आठवणी निर्माण करण्याचे, आपले नाते दृढ करण्याची संधी मिळते। दिनांक 31 जुलै 2025 रोजी श्री रवींद्र विठ्ठल कासुकर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेमधून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले आहेत। रवींद्र कासुकर यांचे जन्मगाव उरण तालुक्यातील दादरपाडा या खेडेगावातील आहे। त्यांचे वडील विठ्ठल कासुकर हे माथाडी कामगार होते। घरातील खडतर परिस्थितीतून त्यांनी ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केले। घरातील परिस्थिती बेताची असल्याने जीवनात मेहनत, प्रामाणिकपणा आणि बुद्धी या त्रिसूत्रीचे अनुकरण करून 1986 मध्ये SFI विद्यार्थी संघटनेमध्ये ते दाखल झाले। 1988 मध्ये भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाचे त्यांनी सदस्यत्व स्वीकारले। रवींद्र कासुकर यांनी पुढे 1990 मध्ये ग्राम सुधारणा मंडळ दादरपाडा सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली। त्यानंतर आपल्या दादरपाडा गावातील ग्रामस्थांसाठी एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून 1991 मध्ये विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, नागरिकांचे रेशनिंग कार्ड काढून देण्याचे मदत कार्य त्यांनी सुरू केले। 1994 मध्ये DYFI युवक संघटनेच्या जिल्हा कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली। 2008 ते 2014 युवक संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपद त्यांनी भूषवले। सन 2000 ते आज तागायत प्रकल्पग्रस्त बेलोंडे खार सामाजिक संस्था आटगावचे ते सचिव आहेत। 2022 ते आजपर्यंत विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समिती उरणचे सचिवपद त्यांच्याकडे आहे। त्याचप्रमाणे 1992 ते 1996 या मधल्या काळात उरण दिवाणी कोर्टात पिटिशन रायटर म्हणून ते काम करत होते। आज परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्ती होत आहे आणि हा कालावधी सेवेचा म्हणजे 25 जून 1997 रोजी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अंतर्गत वाहक म्हणून ते कार्यरत होते। त्यानंतर सन 2010 ते 31 जुलै 2025 या सेवा कालावधीत उपक्रमाच्या भांडार, सांख्यिकी, समयपालन या विभागात वाहतूक नियंत्रक म्हणून त्यांनी कार्य केले आणि 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले। रवींद्र कासुकर यांनी आपल्या समाजसेवा काळात 52 दिवस तुरुंगवास देखील भोगला आहे। समाजातील लोकांचे सामाजिक प्रश्न, अडीअडचणींच्या वेळी केलेली मदत हे सारे वाखाणण्याजोगे आहे। समाजातील समाज बांधवांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत असतात। दिनांक 31 जुलै रोजी झालेल्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। विशेष करून या सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते, ज्येष्ठ विधितज्ञ, कराडी समाजाचे पदाधिकारी व बहुसंख्येने दादरपाडा ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिक, जवळचे नातेवाईक उपस्थित होते। सर्वांनी रवींद्र कासुकर यांच्याबद्दल त्यांच्या कार्याविषयी अतिशय सुंदर शब्दात आपले विचार मांडले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या। रवींद्र कासुकर यांना त्यांच्या सेवा काळात तसेच त्यांच्या समाजसेवेसाठी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ राजश्री कासुकर यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे। त्यांचे स्वतःचे आयुष्य हलाखीच्या परिस्थितीतून गेले असल्याने त्यांचे अपुरे राहिलेले वकील होण्याचे स्वप्न त्यांनी आपले चिरंजीव प्रतीक याच्या नावापुढे ॲडव्होकेट प्रतीक हे विशेषण लावून पूर्ण केले आहे। आपली कन्या प्रचिती हीच उच्च शिक्षित केले आहे। त्यांची आई सुरेखा कासुकर, बंधू चंद्रकांत व त्यांची पत्नी शर्मिला कासुकर, प्रल्हाद व त्यांची पत्नी कल्पना कासुकर, तसेच दिवंगत बंधू विजय, त्यांची पत्नी रंजना कासुकर, मीनाताई, ललिताताई या त्यांच्या भगिनी यांचेही एकमेकांचे असलेले हे हितसंबंध प्रेमाचे व आपुलकीचे आहेत। त्यांचे पुतणे, पुतण्या, भाचे कंपनी या सर्वांचेच रवींद्र कासुकर यांच्या सेवा कार्यासाठीच्या सहभागात मोलाचा वाटा आहे। समाजाप्रती असलेले त्यांचे कार्य हे इतरांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे। अशा या समाजप्रिय, मानवतावादी, समाजसेवक व्यक्तीसाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी, उज्ज्वल वाटचालीसाठी आवाज महामुंबईचा चॅनेलकडून शतशः शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भुईर, दादरपाडा, उरण।